नमस्कार सर्वांचं आपल्या मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नाऊन म्हणजे काय, म्हणजे नाम म्हणजे काय. मराठीमधून तर तुम्हाला माहितीच असेल, सर्व काही जी नावं असतात ज्याला आपण एक स्पेसिफिक नाव दिलेलं असतं तर त्या गोष्टीला आपण नाम असे म्हणतो. परंतु हेच गोष्ट आपल्याला इंग्लिशमध्ये देखील पाहायची आहे की किती पद्धतीचे नाऊन आहेत आणि त्याचे किती आणि कसे प्रकार पडतात. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत तर नाऊनची डेफिनेशन. नाउन इज वर्ड दॅट नेम्स अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. जसे की पर्सन, एखाद्या पर्सनचं नाव, जसं टीचर, डॉक्टर, मदर, फादर, ब्रदर, हे काय आहेत? पर्सन आहेत. आपण त्यांना त्या इंडिकेटरनी इंडिकेट करतो त्या व्यक्तींना. जसं की नात्यांमध्येच आपण प्रत्येकाला आत्या, मामा, काका हे जी नावं देतो त्याला आपण एक पर्सन नेम म्हणू शकतो. प्लेस, एखादं ठिकाण, कुठलंही ठिकाण असू द्या, तर त्याचं आपल्याला नाव माहिती असल्याशिवाय आपण त्या ठिकाणाला व्हिजिट पण करू शकत नाही. तर ती नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. एखाद्या गार्डनचं नाव असेल, एखादं पार्क असेल, अशा विविध पद्धतीची जी प्लेसेस असतात त्यांची जी नावं असतात तर तीही नाऊनमध्ये कन्सिडर केली जातात. थिंग, एखादी गोष्ट, जसं की कोणतीही गोष्ट असू शकते, जसं की टेबल, खुर्ची, म्हणजे जे की निर्जीव वस्तू आहेत तर त्याला आपण थिंग किंवा एखादी वस्तू, गोष्ट म्हणू शकतो. जो इंडिकेट केली जाते. कपाट, फ्रीज, तर टी व्ही, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या थिंगमध्ये कन्सिडर होतात. नेक्स्ट गोष्ट म्हणजे आयडिया. आयडियामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला सुचणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना किंवा एखाद्या माणसांमध्ये असणारे गुण म्हणू शकतो. जसं की तो खूप प्रेमळ आहे, तो खूप दयाळू आहे, तो खूप प्रामाणिक आहे, तर खूप पंच्युअल आहे. तर असे जे काही गुण आहेत तर ते आयडियामध्ये येतात. खूप प्रेम करतो, खूप आज हॅप्पी आहे, इमोशन्स, आपले ज्या भावना आहेत त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या आयडिया यामध्ये. तर नाऊनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर पहिलं प्रकार आहे जो आहे प्रॉपर नाऊन. प्रॉपर नाऊन म्हणजेच व्यक्तिवाचक नाम. जर त्याच्यामध्ये फक्त व्यक्तींची नावं, एखाद्या प्लेसचं प्रॉपर नाव, स्पेसिफिक नाव येतं. जसं की फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं, एखादा मुलगा, तो मुलगा खूप हुशार आहे, मुलगा, पण त्याचं नाव प्रॉपरली आपल्याला माहिती पाहिजे, तर त्यावेळेस त्याचं स्पेसिफिकेशन आपण देऊ शकतो. एखादी प्लेस, तर मला ही जागा खूप आवडते किंवा मला एखादं गार्डन खूप आवडतं, पण कोणतं गार्डन आवडतं, संजीव गांधी पार्क वगैरे, असं आपण स्पेशली मेन्शन करतो, त्या नावाने स्पेशली मेन्शन करतो, त्याला आपण प्रॉपर नाऊन म्हणू शकतो. एखादी गोष्ट, कोणतीही गोष्ट, की मी माझा पेन तिथं ठेवला आहे, तिथं म्हणजे कुठे, तर तो एका टेबलवरती ठेवलेला आहे, तर तो थिंग, एखाद्या गोष्टीवरती ती गोष्ट ठेवलेली आहे. तर अशा वेळी आपण स्पेसिफिक नावासाठी प्रॉपर नाऊन ही डेफिनेशन यूज करतो. आणि प्रॉपर नाऊन हे मोस्टली कॅपिटल लेटरनीच सुरू होतात. अनेक गोष्टीतून स्पेसिफिक एकच गोष्ट निवडणे किंवा त्या गोष्टीचं नाव सांगणे म्हणजे प्रॉपर नाव. याचं आपण एक्झाम्पल पाहू शकतो. जसं की रवी, मुलाचं नाव दिलेलं आहे रवी, इंडिया, आणि जे काही तुम्हाला इंडिया कंट्रीचं भरपूर कंट्रीज आहेत तर त्यामधली आपली इंडिया ही एक कंट्री याच्यामध्ये दिलेली आहे. अशा पद्धतीने आपण प्रॉपर नाऊन यूज करू शकतो. मंडे, एखाद्या डेजमध्ये सुद्धा आपण प्रॉपर डे कुठला आहे तर मंडे, तर दॅट मीन्स द प्रॉपर नाऊन. तर सेकंड टाईप आहे कॉमन नाऊन. कॉमन नाऊन ज्याच्यामध्ये जनरली नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग. जनरल नेम दॅट मीन्स आपण जनरली काहीतरी बोलून जातो की हा मुलगा वर्गामध्ये चोरी करतो. हा मुलगा म्हणजे कोणता मुलगा, त्याचं प्रॉपर नाव तिथं दिलेलं आहे का की नाही, त्याच्यामुळे आपण हा जनरली बोलून जातो. म्हणजे जे जनरली यूज केले जातात, बॉय, गर्ल, एखादी सिटीचं आपल्याला प्रॉपर नाव माहिती नाही आहे तर त्याला आपण कॉमन नाऊनमध्ये कन्सिडर करू शकतो. एक्झाम्पलमध्ये बॉय, सिटी, कार आणि ब्रदर. आता कार, मला कोणती कार आवडती आहे, मला ही कार खूप आवडती, पण त्याचं काहीतरी नाव माहिती पाहिजे तरच आपण ती कार घेऊ शकतो. म्हणजे कार हे कॉमन नाऊनमध्ये कन्सिडर. आता ब्रदर मला माझा हा भाऊ खूप आवडतो. आता भाऊ आवडणं, तर भावाचं प्रॉपर नाव पाहिजे, कारण की भाऊ ही अनेक असू शकतात, एकापेक्षा अनेक. म्हणूनच काउंटेबल आणि अनकाउंटेबल ही पण कन्सेप्ट आपण नाऊनमध्ये पाहणार आहोत. थर्ड टाईप इज कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह दॅट मीन्स अ ग्रुप ऑफ पीपल, ॲनिमल ऑर थिंग. ज्यावेळेस माणसांचा समुदाय असतो किंवा वस्तूंचा समुदाय असतो तर त्या गोष्टीला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. तेही एक आपण कलेक्टिव्ह नाऊन म्हणून घेतो. जसं की क्राऊड, जास्त माणसं जमली तर त्याचा क्राऊड निर्माण होतो. जास्त स्टुडंट असतील तर त्याचा क्लास असतो, कमिटी. त्याच पद्धतीने हर्ड ऑफ काउज, फ्लॉक ऑफ बर्ड्स, अशा पद्धतीचे जे वर्ड्स आहे, जे समूहदर्शक शब्द दर्शवतात, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहेत. तर यालाच आपण कलेक्टिव्ह नाउन्स म्हणणार आहोत. नेक्स्ट नाउन इज ॲबस्ट्रॅक्ट नाउन. नेम ऑफ अ फीलिंग, आयडिया ऑर अ क्वालिटी वी कॅन नॉट सी ऑर टच. ज्या आपण भावना पाहू शकत नाही, त्यांना टच करू शकत नाही, तर त्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट नाउन असे म्हणणार आहोत. जसं की एखाद्याबद्दल वाटणारं प्रेम, लव, एखाद्याबद्दल वाटणारी फ्रेंडशिप, जसं की अँगर, एखाद्याबद्दल राग,
संयम, पेशन्स ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतात. काइंडनेस, फ्रीडम, पीस, नॉलेज. एखादा व्यक्ती नॉलेजेबल असू शकतो. तर असे जे क्वालिटीज एखाद्यामध्ये असतील तर हे सर्व आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये घेणार आहोत. आणि हे ज्या काही गोष्टी आहेत ज्याला आपण पाहू शकत नाही किंवा आणि मेन म्हणजे त्या काउंटही आपण करू शकत नाही, तर ह्या सर्व ज्या थिंग क्वालिटीज ज्या आहेत ह्या ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये कन्सिडर होणार आहेत. नेक्स्ट नाऊनचा टाईप आहे मटेरियल नाऊन. द नेम ऑफ द सबस्टन्सेस ऑर अ मटेरियल. या नावावरूनच तुम्हाला समजत असेल की ज्याच्यामध्ये पदार्थांची जी नावं दिलेली असतात, जी लिक्विड फॉर्म किंवा सॉलिड फॉर्ममध्ये पण असू शकतात, तर असे जे पदार्थ असतात ते मटेरियलाइज नाऊनमध्ये येतात. जसं की फॉर एक्झाम्पल गोल्ड, वॉटर, वूड या पद्धतीने. नेक्स्ट नाऊनचा टाईप आहे काउंटेबल नाऊन, ज्याच्यामध्ये वी कॅन काउंट एनिथिंग. दॅट मीन्स 1 ॲपल, 2 ॲपल, 1 बुक्स, 2 बुक्स, 3 बुक्स. दॅट इज अ काउंटेबल. सो दिस इज अ काउंटेबल नाऊन. Last type is uncountable type. Uncountable, that means we cannot be count one by one. For example, that the water, sugar, milk, rice and information. आता तुम्ही म्हणाल की वॉटर, शुगर ह्या गोष्टी आपण लिटर किंवा किलोग्रॅम ह्याच्यामध्ये मोजतो, मग त्या अनकाउंटेबल कशा? परंतु ते आपला ईच अँड एव्हरी पार्टिकल्स किंवा ईच अँड एव्हरी सबस्टन्सेस वी हॅव नॉट काउंट. सो त्याला काय आपण म्हणणार आहे? अनकाउंटेबल नाऊन. आपण नाऊनचे सर्व टाईप तुम्हाला समजले असतील तर ही एक्सरसाइज नक्की सॉल्व करा आणि त्याच्यामधले जे नाऊन्स आहेत ते फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर नक्की मला कमेंट करा. धन्यवाद.